नमस्कार. नात्यातील वादळ भाग 3. शोभाबाईंनी एक फाईल उघडली आणि त्यामध्येच बिझी झाल्या. भाग्यश्री विचार करू लागली, आत्याबरोबर हे 3-4 दिवस कसे जाणार आहेत आपले. बापरे, हा प्रवास असाच तोंड बंद ठेवून करावा लागणार. ती बाहेर पाहत होती. थोड्याच वेळात गाडी हायवेवरून धावू लागली. भाग्यश्रीला आठवण आली, फार पूर्वीची, म्हणजे लहानपणीची. असाच प्रवास करताना मागे धावणारी झाडे पाहून ती केवढी आश्चर्यचकित झाली होती. तिने बाबांना विचारले होते, बाबा, ही झाडे मागे मागे का धावत आहेत? आणि तिच्या या बालिश प्रश्नावर सारेच हसले होते. बाबांनी मात्र तिला समजावून सांगितले होते, तरीही ती थोडी साशंकच होती. पुढे थोड्याच दिवसांनी तिला बाबाचे म्हणणे पटले होते. ते सारे आठवून तिचे ओठ हळूच हसले. केवढे निरागस असते बालपण. भाग्यश्रीचे लक्ष घड्याळाकडे गेले. कॉलेजची तिला तीव्रतेने आठवण आली. आपल्या ग्रुपला आश्चर्य वाटले असणार. न सांगता भाग्यश्रीने दांडिका मारली. काळजीही वाटेल त्यांना. पूनमचे आपल्याशिवाय हे 2-4 दिवस कसे जाणार? वैतागणार ती माझ्यावर. अशाच काही विचारात ती गढून गेली. मुंबईला लहानपणी एकदा कोणा नातेवाईकाच्या लग्नाला वऱ्हाडाबरोबर आली होती. त्यामुळे बसच्या खिडकीतून जेवढी दिसेल तेवढीच मुंबई पाहिलेली. यावेळी तरी काही बघायला मिळेल की नाही विचार तिच्या मनात येऊन गेला. चांगल्याशा हॉटेलात शोभाबाईंनी 2 सूट घेतले. त्याच दिवशी प्रीतम येणार होता. फ्रेश होऊन लगेच शोभाबाईंनी रूममध्येच जेवण मागवले. भाग्यश्रीला त्यांनी काही एक विचारले नाही. भाग्यश्रीलाही हीच अपेक्षा होती. त्यामुळे जे पदार्थ आत्याने मागवले तेच तिने शांतपणे खाल्ले. मी थोडा वेळ झोपणार आहे, एवढं सांगून शोभाबाई झोपल्या देखील. भाग्यश्रीला मात्र काही एक सुचत नव्हते. काय करू आता? समोर टीव्ही होता, पण तो तिला लावता येत नव्हता. शेवटी ती कोच्यावर शांतपणे बसली. शरीर शांत होते, पण मन अस्वस्थ. या एवढ्या वेळातच आपण अस्वस्थ झालो आहोत. आत्यांचे काम लवकर झाले तर ठीक, नाहीतर? या नुसत्या विचारानेही तिच्या अंगावर काटा आला. थोड्या वेळाने शोभाबाई उठल्या. कॉफी मागवली त्यांनी. भाग्यश्री, आवरायला घे, आपल्याला निघायचे आहे. आत्ता आवरते. भाग्यश्रीला मनातून थोडे हुश्य झाले. शोभाबाईंच्या आधीच तिचे आवरले. अर्थात घरी असती तर तिला त्यापेक्षा निश्चित जास्त वेळ लागला असता आवरायला. शोभाबाईंच्या भीतीने तिने झटपट आवरले. दोघी जेव्हा हॉटेलच्या पायरीवर होत्या त्याच वेळी ड्रायव्हर गाडीचे दार उघडून उभा होता. त्याची ती परफेक्ट टायमिंग बघून भाग्यश्रीला खूप आश्चर्य वाटले. शोभाबाईंनी पुन्हा एकदा घड्याळात पाहिले. त्यांची अस्वस्थता भाग्यश्रीच्या लक्षात येत होती. लाडक्या एकुलत्या एक मुलाला भेटायला त्या उत्सुक झाल्या होत्या. भाग्यश्री अवतीभोवती बघत होती. एअरपोर्टवरचे ते वातावरण अनुभवित होती. भाग्यश्री, फ्लाईट तर आली प्रीतमची, हा अजून बाहेर कसा आला नाही? आत्या, येईल लवकर, इतर प्रवासी बाहेर येऊ लागले आहेत. या मुलाला ना नेहमी असाच उशीर करण्याची सवय आहे. वाटले होते या 3 वर्षात सुधारला असेल, पण त्यांचे ते वाक्य अर्धवट राहिले. इतक्यात त्यांना प्रीतम येताना दिसला. प्रीतम? शोभाबाईंचा स्वर ओलावला होता. भाग्यश्री पाहत होती. आजपर्यंत अशा इमोशनल झालेल्या आत्याला तिने कधीच पाहिले नव्हते. ती आत्याकडे आश्चर्याने पाहत होती. शोभाबाईंनी चटकन डोळे पुसले. भाग्यश्री प्रीतमकडे बघू लागली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. समोर दिसणारा प्रीतम, त्याची चालढाल सारेच बदललेले. स्मार्ट दिसत होता तो. आई, प्रीतमने थोडे जवळ येताच साथ घातली. शोभाबाई पुढे आल्या. प्रीतमने खाली वाकून चरणस्पर्श केला. त्याचा चेहराही आनंदला होता. प्रीतम, अरे इथे कशाला वाकून नमस्कार करतो आहेस? आई, जातानाही मी तुला वाकून नमस्कार केला होता, आताही केला. मी जसा होतो तसाच आलो आहे, हसत तो म्हणाला. मुळीच नाही. ज्या कामासाठी पाठविले होते ते तर उत्तम प्रकारे केले आहेस. चांगल्या मार्कांनी पास झाला आहेस. बस, माझे स्वप्न तू पूर्ण केलेस, शोभाबाई समाधानाने म्हणाल्या. चल निघूया. प्रीतम घेतली. प्रीतम, भाग्यश्रीही आली आहे. प्रीतमने भाग्यश्रीकडे पाहिले. हाय भाग्यश्री. सॉरी, माझे लक्ष नव्हते. हाय, भाग्यश्री म्हणाली. नंदू, प्रीतमचे सामान? हा वहिनीसाहेब, घेतो, म्हणत ड्रायव्हर पुढे आला. काही सामान स्वतः प्रीतमने घेतले. भाग्यश्रीनेही एक बॅग घेतली. गाडीत बसल्यावर शोभाबाई आणि प्रीतमच्या गप्पा सुरू झाल्या. भाग्यश्री ऐकण्याचे काम करीत होती. हॉटेल आले. तिघेही रूममध्ये आले. प्रीतम, ही चाबी. शेजारचं सूट तुझ्यासाठी घेतलं आहे. जा, फ्रेश हो, विश्रांती घे. विश्रांतीची गरज नाही, तासाभरात माझे आवरेल. ठीक आहे भाग्यश्री, बाय, म्हणत तो त्या रूमच्या बाहेरही पडला. भाग्यश्री, मला वाटायचे प्रीतम अगदी बदलून येतोय की काय, पण नाही. चालणं बोलणं बघितलंस ना, अगदी आत्मविश्वास आला आहे, पण संस्कारानं नाही बदलला. बदलेलच कसा? माझे संस्कार आहेत ना त्याच्यावर. भाग्यश्री काय बोलणार? ती गप्प होती. शोभाबाईंनाही तिच्याकडून उत्तराची अपेक्षा नसणारच. त्या प्रीतम संबंधी पुढे बोलत होत्या आणि भाग्यश्री ऐकत होती. अधूनमधून भाग्यश्रीला प्रश्न पडत होता, आत्या प्रीतमचे कौतुक करीत आहे की स्वतःचेच?
शोभाबाईंना त्याच्या कामाची आठवण झाली. त्या फाईल्स घेऊन बसल्या. भाग्यश्री विचार करू लागली. प्रीतम आला की थोडा का होईना आपला चांगला वेळ जाईल, पण एअरपोर्टवर तो हाय म्हणाला आणि आता त्याच्या रूममध्ये जाताना बाय. ना माझी चौकशी ना आपल्या घरातील कोणाची. जाऊ दे, आता यापुढे आपणही त्याच्याबरोबर स्वतःहून काही एक बोलायचे नाही. खरेच काही माणसे स्वतःला एवढी ग्रेट का समजतात कोण जाणे. सकाळी घरातून निघाल्यापासून आपण चक्क फक्त 3-4 वाक्यच बोललो. तेवढे तरी बोललो का, तिने स्वतःलाच प्रश्न केला. म्हणजे दिवसभर काहीही न बोलता आपण जगू शकतो तर. तिला आपणच काढलेल्या निष्कर्षाचे हसू आले. भाग्यश्रीला आपल्या घरच्यांची खूप आठवण येऊ लागली. आपल्या घरात कसे आपण एकमेकांशी भरभरून बोलतो, हसतो, एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळतो. या 5 स्टार हॉटेलमध्ये तिच्या मनाची तगमग होत होती. आपल्या लहानशा आपण प्रसन्न घरात आपण मोठ्या आनंदाने आणि समाधानाने राहतो. आल्यापासून घरच्यांनी एकही फोन केला नाही. केला असता तरी आत्याने सांगितले असते. तिला काहीच कळेना. बाबांकडे व धनश्रीकडे सेलफोन असतो तसा आपल्याकडेही असायला पाहिजे हे आज फार प्रकर्षाने तिला जाणवले. प्रीतम आला. आई जाऊया डिनरला, जेवायला. प्रीतम तेवढे इंग्रजी येते मला, हसत शोभाबाई म्हणाल्या. आई तुझ्यासाठी आणि बाबांसाठी मी काही स्प्रे आणले आहेत. अरे वा, छान छान. प्रीतम आता पॅकिंग नको काढूस, घरी गेल्यावर मला आणि त्यांना एकाच वेळी दे. ठीक आहे. प्रीतम डायनिंग हॉलमध्ये नको बाबा, इथेच मागवूया. चालेल? तूच ऑर्डर दे. मी? अरे मला भूक नाही, खाईन थोडंसं, तुला काय पाहिजे ते मागव. प्रीतमने आपल्या पसंतीची ऑर्डर दिली. पुन्हा एकदा एका शब्दानेही त्या दोघांनीही भाग्यश्रीला विचारले नाही. भाग्यश्री बरोबर जेवतानाही कोणीच काही बोलले नाही. मनातून पुन्हा एकदा ती नाराज झाली. पण सांगणार कोणाला. जेवून प्रीतम झोपायला गेला. शोभाबाईंनी टीव्ही लावला, पण त्या फक्त न्यूज चॅनल्स बघत होत्या. 2-4 न्यूज चॅनल त्यांनी चेंज केले. कधी या चॅनलवरची बातमी तर कधी दुसऱ्या चॅनलवरची बातमी. गोठलेल्या मनाने भाग्यश्री बसली होती. बातम्या बघून झाल्यानंतर शोभाबाई भाग्यश्रीला म्हणाला, झोपूया आता. आज दिवसभर दगदग झाली, शिवाय उद्या मी लवकर निघणार आहे माझ्या कामाला. तू राहशील ना एकटी? हो. छान. एवढे संभाषण झाले दोघींमध्ये. बस. शोभाबाई थोड्याच वेळात गाढ झोपल्या. भाग्यश्रीची झोप उडून गेली होती. झोप वेळेवर आली नाही की फार वाईट अवस्था होते. त्या रिकाम्या डोक्यात नको नको ते विचार आणि रिकाम्या डोळ्यात नको असणारी स्वप्न तरळून जातात. अगदी तशीच अवस्था झाली होती भाग्यश्रीची. मध्यरात्रीनंतर कधी तिचा डोळा लागला तिला समजले नाही. दुसऱ्या दिवशी शोभाबाईंनी तिला हाक मारली, भाग्यश्री उठ. झोपेतच भाग्यश्रीच्या तोंडून हुंकार बाहेर पडले. अगं उठ बरे झटकन, किती हा आळस, मुलीच्या जातीने कसे लवकर उठावे. भाग्यश्री पटकन उठली. घड्याळात पाहिले तिने 6:30 वाजले होते. वास्तविक ती सकाळचे कॉलेज असल्याने पहाटे 5 पर्यंत उठायचीच. रात्रीच्या जागरणाने तिला जाग आली नव्हती, पण ती शोभाबाईंना काहीच बोलली नाही. 8:30 वाजता प्रीतमही आवरून आला. सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट घेतला. शोभाबाई आणि प्रीतमच्या बोलण्यावरून भाग्यश्रीला समजले हे दोघेही आता बाहेर पडणार आहेत. प्रीतम त्याच्या मित्राकडे जाणार होता. 9:30 वाजले आणि दोघेही निघालेच. प्रीतम, मला सोडून तू गाडी घेऊन गेलास तरी चालेल. त्याची काही आवश्यकता नाही. मी काय मित्रांच्याच घरी थांबणार आहे, कुठे फिरायला जाणार नाही. मी टॅक्सी करून जाईल. ठीक आहे. भाग्यश्री, रूमचे दार लावून घे. दुपारचे जेवण काय पाहिजे ते मागवून घे. निघतो आम्ही. हो. प्रीतम आणि शोभाबाई रूमच्या बाहेर पडले. भाग्यश्रीने कालपासून मनाची समजूत घालून अडवून ठेवलेले तिचे अश्रू वाहू लागले. घरच्यांबरोबर तिच्या मित्रमैत्रिणींची तिला तीव्रतेने आठवण आली. आज नक्की घरी फोन करणार असेच काहीसे विचार तिच्या मनात घोळत होते आणि डोळ्यातून अश्रू गळत होते. दारावर टकटक झाली. ती घाबरली. कोण असेल? दार उघडावे का? पुन्हा दरवाजावर नॉक झाले. आता मात्र ती घाबरलेली. तोच रूम सर्व्हिस असा आवाज आला. तिने दार उघडले. प्रीतम, तू? हे काय, रडत होतीस का ग? आत येत प्रीतम म्हणाला. तेव्हा कुठे भाग्यश्रीच्या लक्षात आलं. दरवाजा उघडण्यापूर्वी अश्रू पुसावेत हेही आपल्या लक्षात राहिले नाही. नाही, काही नाही. बोअर झालीस ना? हो. तर मग फटाफट डोळे पुस, पटकन तयार हो. कशाला? बाहेर जाऊया. बाहेर? अरे पण तुला मित्राकडे जायचे आहे ना? मित्र आणि इथे? आणि तो जोरात हसला. म्हणजे तू आत्याला थाप मारलीस माझ्यासाठी का? ए बाई, काल आल्यापासून बघतोय तुला, कशी गप्प आहेस. मी गप्प? तू तरी बोललास का? नाही बोललो. आईच्या समोर तुला माहितीच आहे ना, मी म्हणजे आईच्या पंखाखालचे पिल्लू आहे. भाग्यश्रीला एकदम हसू आले. ती म्हणाली, प्रीतम, तुला हे माहिती होते? आम्ही दोघी तुला. बोलता बोलता ती गप्प झाली. आईच्या पंखाखालचे पिल्लू म्हणता हेच ना? त्याने हसून विचारले. तुला राग येत असेल ना आमचा? येत होता तेव्हा, आता नाही येत. अच्छा, म्हणजे पिल्लू पंखा खालून बाहेर पडले तर?
भाग्यश्री, आईचा उबदार पंख ज्याला मिळतो तो नशीबवानच. फक्त त्या पंखाखाली असताना आपले पंख निष्क्रिय होणार नाहीत, त्याची ताकद वाढत जाईल, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. अर्थात हे थोडे उशिरा लक्षात आलं. गुड, व्हेरी गुड. पण काल आल्यापासून ते तुझे पंखातले बळ कुठे दिसले नाही. उगाच आल्या आल्या आईला धक्का बसू नये याची काळजी घेत होतो. छान छान प्रीतम, बराच हुशार झालास की. हुशार तर पहिल्यापासूनच होतो, फक्त समजले. बरं, ते राहू दे. आवरतेस ना की त्यात रडक्या अवतारात येणार आहेस माझ्याबरोबर? माझी हिंमत तरी होईल का फॉरेन रिटर मिस्टर प्रीतम बरोबर या अवतारात जाण्याची? बरं, मी बाहेरून मोजून अर्ध्या तासात येतो, तोपर्यंत तुझे आवरेल ना? नक्कीच. प्रीतम रूमच्या बाहेर पडला. दरवाजा लावून मोठ्या उत्साहाने भाग्यश्री आवरू लागली. कालपासून घातलेली वेणी तिने सोडली. तिच्या सुंदर केसांना तिने मोकळे सोडले. ड्रेस आणि त्याला शोभेल अशी पर्स, हलकासा मेकअप, एका हातात फॅन्सी ब्रेसलेट, दुसऱ्या मनगटात घड्याळ. झाले तिचे आवरून. प्रीतम आला. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. चल निघूया. कुठे जायचे आहे? मुंबईत तुला काय बघायचे? मी यापूर्वी काहीही पाहिलेले नाही. सिद्धिविनायकला जाता येईल का नाही? प्रीतम आणि भाग्यश्री टॅक्सीत बसले. भाग्यश्रीचा मूड मस्त चेंज झाला होता. ती हसरी भाग्यश्री प्रीतमला मनापासून आवडली आणि अमेरिकेवरून चेंज झालेला प्रीतम भाग्यश्रीलाही आवडला. दोघांची छान गट्टी जमली. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन मनासारखे झाले, त्यामुळे तर भाग्यश्री एकदम खुश झाली. त्यानंतर दोघे एका मोठ्या मॉलमध्ये गेले. केवढा मोठा मॉल आहे रे हा. चांगला आहे. तुला सांगतो भाग्यश्री, अमेरिकेमध्ये यापेक्षा मोठे मोठे मॉल्स आहेत. होय ना? भाग्यश्री म्हणाली. प्रीतम फक्त गालात हसला. भाग्यश्री, तुझ्यासाठी आणि धनश्रीसाठी आवडेल ते घे. अजिबात नको. प्लीज काहीतरी घे. मी तुमच्यासाठी काहीही आणले नाही तिकडून. गिल्टी फील होत आहे. अरे पण खरेच काही नको. मी घेतले असते, पण मुलींना काय आवडते नो आयडिया. खरेच. म्हणजे तिकडे कोणी मैत्रीण नव्हती? मैत्रिणी होत्या दोघी जणी, पण एवढ्या खास नव्हत्या. असू दे. तू अगदी खरं बोलतोस हे समजले. अगं खरेच, आईची शपथ. म्हणजे खरंच सांगतोस? काय रे, अजून आईची शपथ घ्यायची सवय आहे तर? आज खूप वर्षांनी घेतली. भाग्यश्रीने कितीही नाही म्हटले तरी प्रीतमने तिच्यासाठी आणि धनश्रीसाठी शॉपिंग केलेच. भाग्यश्री, एक रिक्वेस्ट करू का? कसली? आधी प्रॉमिस कर, माझी रिक्वेस्ट तू नाकारणार नाहीस. अरे पण प्लीज, या वस्तू तू आईला दाखवू नकोस. म्हणजे तू या चोरून देणार? उफ, असे काय करतेस भाग्यश्री? तुम्हाला दोघींना काहीतरी गिफ्ट द्यावे हे मला मनापासून वाटले. प्लीज समजून घे. मला नाही तसे केलेले आवडणार. म्हणजे माझ्या फिलिंगला काही किंमत नाही. ठीक आहे, दाखव तू. एवढे बोलून प्रीतम शांत होता. नंतर त्याने स्वतःला सावरले. भाग्यश्री, लंच घेऊया? चालेल. एका चांगल्या हॉटेलला टॅक्सी घ्यायला सांगितली प्रीतमने. तू सांग काय काय घेऊया? प्रीतम म्हणाला. भाग्यश्रीला समाधान वाटले. ती म्हणाली, प्रीतम, तुला जी काही ऑर्डर करायची ती कर, मला चालेल. अगं पण तुझी आवड तरी सांग. आज तुझी, पुन्हा केव्हा तरी माझी. ओके? भाग्यश्री मनोमन विचार करू लागली. काल आपल्याला कोणी काही विचारले नाही तेव्हा केवढा राग आला होता. मन नाराज झालं आणि आज प्रीतमने नुसते विचारले तरी मनाचे समाधान झाले. काय हा मनाचा कारभार! एखाद्या शब्दानेही मन कसे बदलते, समाधान देऊन जाते. खरेच बाई म्हणतात ते काही खोटे नाही. शब्दासारखे कठोर काही नाही आणि शब्दासारखे नाजूकही काही नाही. आपणही हे लक्षात ठेवायला पाहिजे. समर्थ बरोबर भांडलो काय आणि किती बोललो, केवढा तो आपला वेडेपणा. भाग्यश्री, कोणता एवढा विचार करतेस? प्रीतमच्या प्रश्नाने ती भानावर आली. नाही, विशेष काही नाही. घरची आठवण येतेय ना. अशी एकटी कुठे गेले नाही यापूर्वी. मला ही अवस्था माहिती आहे ग. आईच्या हट्टासाठी आईच्या पंखाखालून दूर गेलो. अगदी एकटा, एकाकी, सारच नवीन, अनोळख जग. खरे तर मला वाटलेही नव्हते मी तेथे राहीन, पदवी पूर्ण करेन. सारं सोडून धूम पळून यावे वाटत होते. खूप मानसिक त्रास झाला, पण एकदा मनाने घेतले आईची इच्छा पूर्ण करायची आहे. ठरवले आता हे सहन करायचे. ते वातावरण, ती संस्कृती, भाषा जाणीवपूर्वक मैत्री केली. स्वतःमध्ये बदल केला आणि सारं सहज वाटू लागलं. भाग्यश्री, अगं परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकवते. आता कोणी नावं ठेवणार नाही अशी आशा करतो. प्रीतम, खरंच रे, तू खूप बदलला आहेस. पण तूही दुसऱ्यांना नावे ठेवू नकोस म्हणजे झाले. भाग्यश्री, निघूया आपण. आई हॉटेलवर येण्यापूर्वी हॉटेल गाठूया. हे बघ, उद्याचा स्टे असेल तर लक्षात ठेव. आई बाहेर पडली की आपणही जाऊया. प्रीतम, आईला विनाकारण घाबरण्याचे कधी सोडणार? अगं आजच आलो आहे, हळूहळू तेही होणारच. मला विचारशील तर मी असे सांगेन, आईसमोर उद्धट होऊ नकोस, पण आपले म्हणणे ठामपणे सांगायला लगेच सुरुवात कर. अरे हा बदल आत्ताच कर, पुन्हा कठीण जाईल. बघू. चल उठ.
श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.